तिकडून असा कॅमेरा दाखवते ते मंदिर दाखवते. ठीक आहे, फिरून असा माझ्याकडे थांबवून मग असं असं करायचं, समजलं? नमस्कार, चस्का मस्का विथ अंकितामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण गेलो होतो पुण्याच्या अगदी जवळ असलेल्या अशा एका ठिकाणी जिथे आपल्याला शांतता सुद्धा भेटणार, निसर्ग सुद्धा भेटणार, सगळं काही पाहायला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार. तर हे ठिकाण होतं कानिफनाथ, जे बोपदेव घाटाच्या अगदी जवळच आहे. कानिफनाथचा पूर्ण भाग हा फॉरेस्टच्या अंडर येतो, त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी रस्ते सुद्धा चांगलेच लागतील. कानिफनाथचा भाग पूर्ण फॉरेस्टच्या अंडर येत असल्यामुळे तुम्हाला इथे जंगलात जाण्याची सुद्धा सोय आहे. पण सध्या पावसाळ्याचा सीझन नसल्यामुळे तुम्हाला इथे झाडी झुडपी जास्त पाहायला भेटणार नाही. कानिफनाथ बाबांचं हे जे ठिकाण आहे ते नवनाथांपैकी एक कानिफनाथ यांचं आहे. तर यांनी इथे बरीच वर्षे तपश्चर्या केली, त्यामुळे ही भूमी इथे त्यांच्या तपश्चर्येमुळे पावन झालेली आहे. मंदिराचे शिल्पकार जे आहेत ते कृष्णाजी फडतरे आहेत, त्यामुळे मंदिर तुम्हाला फार सुबक दिसेल. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिल्पकला दिसून येते. मंदिराच्या सगळ्यात आधी तुम्हाला शंभो, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांचं सुद्धा इथे दर्शन होतं. ही जी शिल्प साकारलेली आहेत ती अगदी सुबक आहेत. आणि त्यानंतर तुम्ही जसं जिने चढायला लागताल ना, तर तुम्हाला इथे मारुतीराया सुद्धा दिसेल. आपण सध्या आलेलो आहोत कानिफनाथ ठिकाणी, जे पुण्याजवळचं आहे. एक 15 किलोमीटर अंतरावरती पुण्यापासनं हे कानिफनाथ देवस्थान येतं. कमानीपासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावरतीच आत आहे फक्त. सगळ्यात आधी आपण दर्शन घेऊयात आणि त्यानंतर मी तुम्हाला नवनाथांपैकी एक कानिफनाथ त्यांची माहिती देणार आहे. तर चला सगळ्यात आधी आपण करूयात दर्शन. मंदिर हे थोडंसं जुन्या पद्धतीचं असलं तरी सुद्धा इथे तुम्हाला मॉडर्न असा डेकोर दिसतो. ते म्हणजे हत्ती दिसतात तुम्हाला सगळ्यात स्टार्टिंगलाच. त्यानंतर नाही का, तुम्ही जसं आतमध्ये गाभाऱ्यात जाताल तर तुम्हाला कानिफनाथांचा असा भव्य दिव्य गाभारा दिसतो, जो पूर्णपणे चांदीचा बनलेला आहे. इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे हा चांदीचा बनलेला गाभारा. हा गाभारा नसून एक गुहा आहे. आत्ता सध्या ही पूर्ण चांदीने मढलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला चंद्र, सूर्य, ओमकार आणि असे अनेक देवता दिसतील. पण आतमध्ये जाण्यासाठी एक छोटीशी खिडकी दिसेल. तर या आख्यायिका अशी आहे की या खिडकीमधनं तोच माणूस आत जाऊ शकतो जो अजिबात पापी नाहीये, ज्याचं मन खूप शुद्ध आहे. अशा माणूस किती हेल्दी माणूस असला ना तरी सुद्धा या छोट्याशा खिडकीतून आत जाऊ शकतो. आतमध्ये फक्त पुरुषच जाऊ शकतात, सोहळ्यामध्ये ते पण. इथे कानिफनाथांचा अश्व सुद्धा आहे आणि पूर्ण मंदिराचं सध्या बांधकाम सुरू आहे. सध्या इथे मंदिराचं काम चालू आहे. मंदिर तुम्हाला काही दिवसांनी राजस्थानी काचांच्या डेकोरनी भरलेलं दिसेल. तर इथे 2 खांब आहेत, हवन आहे आणि असं एक शिल्प तयार केलेलं आहे जे कानिफनाथांचं जन्म दर्शवतं. तर या कानिफनाथांच्या जन्माची गोष्ट अशी होती, कानिफनाथ म्हणजे प्रबुद्ध नारायणांचा अवतार, ज्यांचा जन्म हा हत्तीच्या कानातनं झालेला होता. जेव्हा जालिंदरनाथांची तपश्चर्या सुरू केली तेव्हा त्यांच्या तेजातून आणि विष्णूच्या प्रबुद्ध नारायण अंशाने एका बालकाची उत्पत्ती झाली. हे बालक एका हत्तीच्या कानात प्रगट झाले, म्हणून त्यांचं नाव कानिफनाथ किंवा कानोबा असं पडलं होतं. मंदिर हे थोडंसं जुन्या पद्धतीचं असलं तरी मंदिराचा परिसर हा खूप छान बघण्यासारखा आणि स्वच्छ आहे. आपण सध्या आलेलो आहोत कानिफनाथ देवस्थान, जे पुण्यापासून फार जवळ आहे. तर तुम्हाला इथली माहिती मी थोडक्यामध्ये सांगते. कानिफनाथ कोण? तर कानिफनाथ हे नवनाथांपैकी एक. नवनाथ म्हणजे नवनारायणांचे नवनाथ आणि त्यामध्ये एक प्रबुद्ध नारायण, त्यांचा अवतार म्हणजे कानिफनाथ बाबा. आता कानिफनाथ बाबांचा जो जन्म आहे तो झालेला आहे हत्तीच्या कानामधनं, म्हणून त्यांचं नाव कानिफनाथ असं पडलं किंवा कानोबा असं पडलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मढी येथे त्यांची खरी समाधी तुम्हाला बघायला भेटेल. या ठिकाणी त्यांनी बरीच वर्षे तपश्चर्या केली, त्यामुळे कानिफनाथ हे देवस्थान बरंच प्रसिद्ध झालेलं आहे. मंदिराच्या आवारामध्ये गणपतीचं, सप्तशृंगी मातेचं, त्यानंतर काळभैरवनाथाचं अशी बरीच छोटी मोठी मंदिरं आहेत. तसेच कानिफनाथ बाबांची पालखी सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल.
आणि एक छोटंसं असं स्थान आहे जिथे तुम्हाला 9 नारायणांचे दर्शन होईल. तर त्यापैकी मी तुम्हाला सगळ्यांची माहिती द्यायची झाली तर वटसिद्ध नागनाथ म्हणजे ज्यांचा अवतार हा वडाच्या झाडाखाली झाला, कानिफनाथांचा हत्तीच्या कानातून, कालिंदरनाथांचा अवतार हा विष्णूच्या अंतकरणातून झाला, त्यामुळे त्यांचं नाव बद्रीनाथ सुद्धा आहे. गोरक्षनाथांचा अवतार हा उकिरड्यावरती झाला, मच्छिंद्रनाथांनी विभूती टाकली त्यातून त्यांचा अवतार झाला. मच्छिंद्रनाथांचा अवतार हा माशाच्या पोटातून झाला, तर रेवणनाथांचा अवतार हा रेवा नदीस्थिती झालेला आहे. चरपटीनाथांचा जन्म हा कमळाच्या फुलातून झालेला आहे, तर गहिनीनाथ यांचा जन्म एका पुतळ्यामध्ये गोरक्षनाथांनी प्राण फुंकले त्यातून झाला आणि भर्तरीनाथांचा जन्म हा सूर्याच्या अंशामधून झालेला आहे. असे हे नवनाथांचे 9 अवतार जे जगाच्या उद्धारासाठी यांचा जन्म झालेला होता. मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला मारुतीचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, तसं विठ्ठल रुक्माईचं सुद्धा मंदिर आहे ते भेटतं. तिकडं नको जाऊ, तिकडं नको जाऊ, त्याची आई येते, नको जाऊ. थोडंसं फिरल्यावरती इथे समजलं की इथे 2 मंदिरं आहेत मारुतीची. एक आहे स्वयंभू मारुतीचं मंदिर, ज्यामध्ये दगडामध्ये तुम्हाला मारुती राया दिसेल, जी स्वयंभू मूर्ती त्यामध्ये प्रकट झालेली आहे. निसर्ग सध्या तुम्हाला जास्त पाहायला मिळणार नाही आता काही, कारण आता काही पावसाळ्याचा सीझन नाहीये. जर तुम्ही पावसाळ्यात इथे आला तर तुम्हाला भरपूर सारा निसर्ग या ठिकाणी पाहायला मिळेल. तिकडं कळसाला पण आहेत का या? हा तेच आहे. थंड आहेत या. ती झोप येते. सध्या भोजनालयाचं आणि मंदिराचं काम चालू असल्यामुळे आम्हाला आजचा प्रसाद हा खिचडी भात मिळाला होता. एरवी जर तुम्ही आला तर सुद्धा तुम्हाला खिचडी भात आणि यासोबत आणखीन काही गोष्टी मिळतात, पण खूप छान प्रसाद होता आणि उत्तम प्रसाद होता. वरती जर टेकडीवरती तुम्ही बसला असाल ना तर मस्त हवेमध्ये तुम्हाला प्रसाद खायला एकदम मजा येईल. त्यांनी जरी भोजनालयाचं काम चालू असेल तरी सुद्धा प्रसादाची सोय सुद्धा उत्तम केली होती. वाय उडी मार, जंप 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 जंप. चावतोस. मोर होता वास्तव्याला फार पूर्वी. एक मोर देवाच्या अवतीभोवती कायम रात्रंदिवस वास्तव्याला असायचा. त्याला वस्ती कमी होती. कानिफनाथांची टेकडी उतरल्या उतरल्या तुम्हाला समोरच असलेलं श्रीपाद वल्लभांचं मंदिर दिसेल. मंदिर हे अत्यंत सुबक आहे, स्वच्छ आहे आणि मंदिरातली मूर्ती सुद्धा बघण्यासारखी आहे. कानिफनाथ या ठिकाणी नाही का होळी आणि रंगपंचमीच्या वेळेस मोठी यात्रा भरते आणि कावडीची सुद्धा नाही का इथे मोठी परंपरा आहे. म्हणजे होळी आणि रंगपंचमीच्या वेळेस तुम्हाला इथे लोक पायी कावड घेऊन येताना दिसतील. आपण अशा आत्ता ज्या सीझनला आपण आलेलो आहोत तर पावसाचा हा सीझन नाही आहे, तर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला हा सगळा परिसर पूर्ण हिरवागार दिसेल. पण सध्या पावसाळ्याचं सीझन नाही आहे त्यामुळे आपल्याला फक्त धुकंच दिसतंय सगळीकडे. पण इथून तुम्हाला सांगते मी, पुणंसुद्धा दिसतं आणि इथून सह्याद्रीच्या पर्वतरांगासुद्धा तुम्हाला दिसतात. तर नक्की एकदा तुम्ही नाही का कानिफनाथला भेट द्या. धर मम्मा हे दर्शन घ्यायला गेलाय. अगं नाही, तो खायला गेला. फोटो काढू का तुझा? थांब ना मध्ये येते.
हे आहे मोरया स्नॅक सेंटर, जे आमचं नेहमीचंच मिसळचं खाण्याचं ठिकाण आहे. कारण आमच्या पोटाला सोसल अशी मिसळ इथे या ठिकाणी भेटते. तर इथली मिसळ सांगायची झाली तर खूप छान असते, कमी तिखट असते आणि आपल्या पोटाला सोसल असा त्रास होणार नाही अशी मिसळ असते. इथून निघताना आम्ही इथे घेतली होती मटकी भेळ. मटकी भेळ सुद्धा इथली स्पेशल आहे. तिथून निघून आम्ही आलो होतो बोपदेवच्या वरती असलेलं हे शंकराचं मंदिर. बऱ्याच पुण्याच्या लोकांना माहिती असेल की बोपदेवचा घाट चढला की हे शंकराचं मंदिर भेटतं. कमीत कमी त्याच्या 100 पायऱ्या असतात. हे श्री काशी विश्वेश्वराचं देवस्थान आहे, ऑस्करवाडी. बोपदेवच्या एकदम वरती तुम्हाला आल्यावरती भेटेलच लगेचच हे शंकराचं छोटंसं मंदिर. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही का, आपण बोपदेवच्या वरती चढून आलो ना की लगेच आम्हाला असं वाटायचं की या शंकराच्या मंदिरात जायचं एक दिवस. पण आम्ही सुद्धा कधी इकडे आलेलो नव्हतो. या साईडला तुम्हाला नाही का पूर्ण पुणे दिसेल आणि पुण्याच्या साईडचा जो भाग आहे या साईडला पुरंदरचा हा भाग तुम्हाला दिसतो. अनामिक शांतता देणाऱ्या या मंदिरामध्ये मी आईला एक शिवाचं स्तोत्र म्हणायला लावलं. ध्यान शिव हरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सौराष्ट्र सोमनाथचं श्री शल्य मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल्य उंडारिमर्शम पर्ल्या मेदिनाथ टांकिन्यामेव शंडकरम सेतु बंदेतु रामेशम नागेशम दारुकावने वारणस्यतु त्र्यंबकम गौतमी तटे हिमालयतु केदारम विष्णुशम शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि चारिं प्राहातात् पंडनाः सप्त जपम पापम स्मरवनशंती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अम्मा इकडे बसायचं ग, हँडल पुढे आणि तू मागं जाऊन काय बसली. कसं लागल हे. आपण आता येताना नाही का मिसळ खाली, त्याच ठिकाणाहून मटकी भेळ सुद्धा घेऊन आलेलो होतो. तर इथे बघा त्यांनी काय काय दिलेलं आहे. ही शेव आहे. कानिफनाथच्या एकदम बाहेर आल्यावरती तुम्हाला सगळीकडे नाही का कानिफनाथ फरसाण भेळ भेटेल. कांदा, काकडी, लिंबू, त्यानंतर मटकी आहे आणि हा तिखट तुम्हाला इत्यामध्ये रस्सा दिसेल. आता नाही का पुण्यामध्ये फक्त अशी मटकी देतात, पण नाही का आपल्या इकडे जसं आपण गावाच्या वरत्या ठिकाणी जातो तर तुम्हाला असा पातळ रस्सा देतील. तर आपण आधी मिक्स करूयात सगळं. हे अशा प्रकारे मटकी भेळ नाही का इथे सगळीकडे भेटते. जसं तुम्ही नाही का बोपदेवच्या वरती गावाला जाताल तर तुम्हाला अशा प्रकारची मटकी भेळ भेटेल ज्यामध्ये रस्सा असतो. आता आपण याला टेस्ट करून बघूयात. एकदम गावाकडची चव आहे. एकदम छान आणि सुंदर लागते मटकी भेळ. पुण्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची मटकी भेळ भेटणार नाही. यासाठी तुम्हाला बोपदेवच्या वरती गावाकडेच जावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.